धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. या बायकांना टायमाचं महत्व केव्हा कळणार आहे पुन्हा? काय येत आहे? कसं काय दिसतंय? म्हणजे चष्म्याचा नंबर वाढलो काय तिथे? हेमा एकदम कशी एवढी जाडी झाली एका दिवसात? मला भेटायचं या कल्पनेनं किलोभर मास चढलं तिच्या अंगावर. पैसे माझ्या अंगावर आले गो सारखे सारखे. रोजा तू काय सर फिरायला आली वाटते? इव्हनिंग वॉक. तुमचं पत्र प्रमाण आले मी. किती सुंदर पत्र लिहिता हो तुम्ही. नाही हो, कसं शक्य आहे? तुम्हाला मी कसं पत्र लिहीन? हिंमत कुठे एवढी माझी? काय मरायचंय काय मला? लब्बाड. पहिल्याच भेटीनं मी इतकी मनात भरली होती तर मग एवढं कुठलं आलंय माझं मोठं मन? तुम्ही मावाला एवढं त्यासाठी मला एखादं गोडाऊनच बघायला पाहिजे. इश्या असं थट्टा करायची ती. तुझी कसली थट्टा? माझीच थट्टा केली देवानं वर बसल्या बसल्या. याच देवानी आपली जोडी जमवली. अरे देवा, कुठेस तू? किती छान जग आहे ना. जीव द्यायला, जीवाला जीव द्यायला. जीवला परमेश्वरा. जरा हळू. चुकून गळा दाबला गेला माझा तर प्राण निघून जाईल. एकदम वार थोडा थोडा हो मला. अशी बरी सोडील मी रोमियोला. मी तुझं जुलियट ना हो. तू आणि जुलियट हळू बोला. त्या शेक्सपियरने ऐकलं तर पुन्हा थडग्यातून वर येईन आणि मला जाब विचारीन आणि खुश होईल. आपली रोमियो जुलियटचे जोडी पाहून. वाटतंय तुम्हाला मिठी नको. इतिहासाची पुनरावृत्ती होते. मागे एकदा अब्दुल खानाने शिवाजीला अशीच मिठी मारली होती. पण त्यावेळेला शिवाजीकडे वागणं तरी होती हो. माझ्याजवळ काही नाहीये हो. मी नाही कोण ही? अहो तुम्हाला बोलवतात बघा तिकडे. कोणी नाही हो. कुठे गेलं ते? सुटलो एकदा काय म्हणजे टकली फुटून गेली की आमची माझी अशी किती हाय धोंड. धोंड नाही हो. धोंड 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 धोंड. अहो असं पटकन मला धोंड म्हणू नका हो. उगाच दगड मारल्यासारखं वाटतंय. पण मला एक सांगा, तुम्ही हेमा की श्यामा? का? नाही उगाच नाही तर मिसफायर व्हायचं म्हणून म्हणतो. मी हेमा. या बसा. बसू. आंटीचं घर. त्या दिवशी तुम्ही आला नाही. त्या दिवशी अहो तुम्ही ते दिलेलं पुस्तक ना मी लायब्ररीतच विसरले. असे पण त्यामुळे आमच्यावर जमीन दोस्त व्हायची वेळ आली ना. काय झालं? अहो काय झालं काय? होत्याचं नव्हतं झालं. अहो तो आमच्या अंगावर आला ना. कोण? बुलडोझर. अहो मरता मरता वाचलो की हो मी. हा म्हणजे रोजा. रोजा. अहो तिनं माझा विनयभंग करायचा प्रयत्न केला. काय सांगताय काय? आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी मिस्टर धोंड. म्हणजे डोळ्यान उडाले. सॉरी माफ करा. तुमची उडाली तोंडावर. तुम्ही कशाला सॉरी? एक्स्ट्रीमली. बीचवर भेटलात ना मला की सगळी कसर भरून निघे. मग केव्हा भेटता? आज? आज नको. नको. उद्या 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 हो. संध्याकाळी. हो हो. मग कलगुट बीच वर भेटा मला. हो नक्की भेटेन. वाट बघतो मी तुमची. मी भेटाल ना? भेटाल ना? भेटाल ना? किती वेळा सांगायचं तुम्हाला? मग निघू मी. प्लीज. बरं झालं सांगितलं तुम्ही ते. आता बरं वाटलं.
ये मला सगळेजण मॅडम म्हणतात पण खाजगीत माझं नाव मीच जवळकर आहे. नाही जवळकर असू द्या पण तुम्ही लांबून बोला. डोंगरे त्यांना लांबून बोलायचं. अहो, तुम्ही लांबून बोला. बाईचा पदर आहे तो पडणारच. माझी काय हरकत नाही. मला गव्हर्नरच्या जागेसाठी बोलवलं होतं. ओ सॉरी 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 डोंगरे सॉरी. हेमीला आणि श्यामीला बोलवा ताबडतोब. तर तुमचा यापूर्वीचा अनुभव काय चांगला नाही. म्हणजे यापूर्वी मी ज्यांच्याकडे गव्हर्नन्स म्हणून होते हा. त्यांच्याकडे तोंडी 1 वर्षाचा करार होता. बर. पण त्या मुलीचं लग्न 6 महिन्यात ठरल्यामुळे माझी नोकरी संपुष्टात आली. अरे अरे नाही पण इथं तसं व्हायचं नाही. इथं तसं व्हायचं नाही. 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करू आपण. थँक्यू. पण तुम्हाला इथंच राहावं लागेल. आणि आमच्या मुली जरा व्रात्य आहेत त्यांना सरळ करावं लागेल. तुम्ही काही काळजी करू नका. पण मी अत्यंत शिस्तप्रिय आहे अरे वा. आणि शिस्तीमुळेच राष्ट्र मोठं बनतं. हो. तुमच्या मुलींना मी सुतासारखं सरळ आणि गुड मॉर्निंग. मावशी नाही मॅडम. हा तर मॅडम या माझ्या 2 मुली हेमी आणि श्यामी आणि या तुमच्या गव्हर्नन्स. आजपासून या तुमच्या बाजूच्या खोलीत राहतील आणि तुमच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी येतील. म्हणजे हा. टॉयलेट मध्ये सुद्धा? Shut up! तर आजपासून या दोघी तुमच्या ताब्यात. हेमी श्यामी यांना यांची खोली दाखव. चला मॅडम चला. आपल्याकडे म्हण आहे ना माय मरोनी मावशी उरो. चला. थँक्यू. या मावशी बाई. सॉरी मॅडम. वेलकम. थँक्यू. ही माझी खोली छान नाही आहे. नाही ही आमची खोली. तुमची खोली शेजारी आहे. नंतर दाखवतो ना. पण आपण बसा. मॅडम बसा ना. छान आहे. फारच सुंदर आहे. बसा ना. बसा. काय झालं? नाही नाही मजबूत आहे. हो बसा ना. सोमनाथ चहा आण रे. ताई वाजले किती ग? वाजले सॉरी मॅडम. सॉरी. फार गरम आहे चहा. सॉरी मॅडम. सॉरी. असू दे. मला हा अनुभव काही नवा नाही. मला माहिती आहे ते सगळे प्रकार. माझी खोली दाखवा. चला ना दाखवते. चला चला. सॉरी हा आम्हाला यायला जरा उशीर झाला. नाही पण घरी यायला उशीर झाला. काय करणार? स्पोर्ट्स क्लबची मीटिंग होती ना. ती मीटिंग 15 दिवसापूर्वी झाली. एकच थाप 2 वेळेला मारू नये ती खोटी वाटते. आणि काय ग स्पोर्ट्स क्लबची मीटिंग पार्क वर असते आणि फक्त 2च मेंबर हजर असतात. म्हणजे आज तू एका तरुणाबरोबर पार्क मध्ये होतीस आणि हेमा तुझी वाट बघत गाडीत उभी होती. आय एम राईट? पण तुम्हाला कसं कळलं? तुम्ही सुद्धा कुणाबरोबर? सर साहेबांनीच मला तुमच्या वॉचवर पाठवलं होतं. श्यामा जी गोष्ट माणसाने करावी ती उघडपणे करावी. पप्पांना अशोक आवडत नाही. अतुल आवडतो. मूज क्रिकेट ना आलाय क्लुबरा. बस झाला संपला स्टॉप. प्लीज तुम्ही सांगून बघा ना पप्पांना. हे पहा तुमच्या घरगुती भानगडीत मला मुळीच पडायचं नाही. ती माझी ड्युटी नाही. आजच्या प्रकाराबद्दल जर पप्पांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार नाही ना? सांगावंच लागेल कारण तेवढ्या करताच मला नोकरीवर ठेवले सर साहेबांनी. पण सुदैवाने सर साहेब आज हैदराबादला गेलेले आहेत. तुम्ही आता जेवून घ्या आणि वर जाऊन झोपा. तुम्ही नाही जेवणार? नाही मी रात्रीची फक्त दूध पिते. ती तब्येतीवरनं दिसतेच आहे. म्हणे दूध पिते. म्हैस मेली काय? रेकॉर्डिंग रूम मध्ये? मग रेकॉर्डिंग केव्हा संपेल? हा त्यांची गोव्याला ट्रान्सफर झाली. मग केव्हा जाणार आहे ते गोव्याला? पुढच्या आठवड्यात. थँक्यू. कुणाला फोन करत होतीस? मी कुणालाही फोन करेन. हा? एनी ऑब्जेक्शन? नो
श्यामा कुठे आहे? हा? कॉलेजला गेली असेल. मग तू नाही गेलीस? हा? मला पहिले 2 पिरियड ऑफ होते. हा? ठीक आहे, मग आपली संध्याकाळी कॉलेजमध्ये भेट होईल. हा? आमच्यावर अशी पाळ ठेवण्यापेक्षा आमच्या कॉलेजात नाव का नाही घालत? हा? नाहीतर एक जागा रिकामी होणारच आहे रेक्टरची. ते मी सर साहेबांना विचारून ठरवीन. त्याच्या विचारून ठेवी. बाई भलतीच कडक दिसती. हिची जागा दिल्लीतच आहे. मी लायब्ररीतून सर साहेबांना ट्रंक कॉल लावतो. हो, तुम्हाला डिस्टर्ब नको. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.